मराठा आरक्षण गोलमेज परिषदेमध्ये नव्या जीआरच्या उपयुक्ततेवर शंका। हैदराबाद गॅझेटचा सरसकट। मराठा समाजाला काहीच फायदा नाही, इथून पुढचं आरक्षण मराठा म्हणूनच मिळावं। मराठा क्रांती मोर्चाकडून राज्य सरकारकडे मागणी। गॅझेटियरच्या विरोधात याचिका फेटाळली, गोरगरिबांच्या बाजूने न्यायदेवता उभी राहते। मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटियरच्या विरोधात याचिका फेटाळली। जीआरच्या विरोधातील जवळपास 10 याचिकांवर सुनावणी बाकी। ओबीसी अभ्यासक मृणाल ढोले पाटलांचं वक्तव्य। हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटच्या विरोधातील याचिका फेटाळली। जीआरच्या विरोधातील जवळपास 10 याचिकांवर सुनावणी बाकी। ओबीसी अभ्यासक मृणाल ढोले पाटलांचं वक्तव्य। पडळकरांकडून जयंत पाटील यांच्यावर खालच्या शब्दामध्ये टीका। सांगलीच्या जतमध्ये बोलताना पडळकरांची जीभ घसरली। पडळकरांच्या नेतृत्वात जयंत पाटलांच्या विरोधात मोर्चा। राहुल गांधींना कामधंदा उरला नाही, पुरावे घेऊन कोर्टात जा। चंद्रकांत पाटील यांचा राहुल गांधींना खोचक सल्ला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांची उद्या महत्त्वाची बैठक। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार। धर्माच्या नावावर देशात मतदान घेतात, धर्माचा विरोध केला तर सरकारचा विरोध केल्यासारखं होतं। हिंदुत्वाचं सर्टिफिकेट नागपूरवरून मिळतं। शेतकरी नेते राकेश टिकेत यांचा गंभीर आरोप। अद्यापर्यंत तरी मानहानीची कोणतीही नोटीस मिळाली नाही। कोकाटेंचा व्हिडिओ AI जनरेटेड नाही, लवकरच सगळ्या गोष्टींचा खुलासा करणार। कोकाटेंकडून मानहानीच्या नोटीस संदर्भात रोहित पवारांचं वक्तव्य। ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची युवासेना आक्रमक। संजय राऊतांच्या वक्तव्याचा निषेध। आनंद आश्रमाच्या बाहेर शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन। शहापूर तालुक्यामध्ये भाजपला खिंडार। भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांचा सुरेश म्हात्रेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उद्या अंबरनाथचा दौरा। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक। आगामी निवडणुकांच्या संदर्भात महत्त्वाची चर्चा करणार। नागपूरमध्ये उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं चिंतन शिबिर। वर्धा महामार्गावरील एम्प्रेस पॅलेस या ठिकाणी चिंतन शिबिराचं आयोजन। शिबिरस्थळाची सुनील तटकर यांनी केली पाहणी। आदिवासी समाजाचं आरक्षण इतरांना नको, आदिवासींना धक्का न लावता बंजारा समाजाला आरक्षण द्या। खासदार भास्कर भगरेंचं वक्तव्य। कल्याणच्या शहाळमध्ये भाजप शिवसेनेमध्ये राडा। भाजपच्या फ्रेमवर शिवसेनेचे बॅनर लागल्यानं वाद। भाजप शिवसेनेच्या राड्यात 3 जण जखमी। दोन्ही गटांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल। अंतरवालीमधील दगडफेकीमध्ये शरद पवारांचे आमदार होते। दगडफेकीच्या आदल्या दिवशी बैठका झाल्या होत्या। मंत्री छगन भुजबळांचा खळबळजनक दावा। आशिष शेलार कोल्हापूर दौऱ्यावर, यावेळेस त्यांनी अंबाबाई देवीचं घेतलं दर्शन। दांडिया उत्सवाला व्यावसायिक स्वरूप आल्यानं त्यांच्यावर बंदी घालावी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्याकडून मागणी। नवी मुंबईतील पोलीस कर्मचारी बेपत्ता प्रकरणी थेट पोलीस आयुक्तालयाच्या गेट बाहेर कुटुंबियांचा ठिय्या। सोमनाथ यांचा शोध घेणार, न्याय देणार, पोलिसांचं कुटुंबाला आश्वासन। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याचं सुशोभीकरण केलं जाणार। ठाकरेंच्या शिवसेनेकडून केलं जाणार सुशोभीकरण, तर पुतळ्यासाठी स्वतंत्र CCTV कॅमेरा देखील बसवण्यात येणार। लक्ष्मण हाके आणि गंगाधर काळकुटे यांच्यामध्ये जुंपली। तुम्ही कोयते काढले तर आम्ही तलवारी काढू शकतो, गंगाधर काळकुटेंचा लक्ष्मण हाकेंना इशारा। HSRP नंबर प्लेट बसवण्यात रत्नागिरी राज्यात अव्वल। आतापर्यंत 1,39,000 वाहनांची सुरक्षा नोंदणी पूर्ण। कराडमध्ये यशवंत विकास एकता मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन। शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मॅरेथॉन स्पर्धा, तर स्पर्धेत 3,000 पेक्षा अधिक स्पर्धकांचा सहभाग। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था। नवीन इमारत देण्याची पालकमंत्र्यांकडे शाळेतील विद्यार्थ्यांची मागणी। मासाई पुतळा विटंबना प्रकरणी आरोपी उपेंद्र पावसकरला पोलीस कोठडी। आरोपीला 20 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी।
मराठा समाजाचं दिल्लीमध्ये अधिवेशन, चौथी नापास, दिल्लीमध्ये जाऊन काय करेल? लक्ष्मण हाकेंची पुन्हा एकदा जरांगे पाटलांवर टीका. अहिल्यानगर शहरामध्ये अवैध कत्तलखाने पाडण्यास सुरुवात, पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई, तर झंडीगेट परिसरात कत्तलखान्यांवर कारवाई. चंद्रपूरमध्येही आयएमए संघटनेकडून बंदची हाक, तर सीसीपीए पास होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणीच्या आदेशाच्या निषेधार्थ बंद. गडचिरोलीच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षावर गुन्हा दाखल, नगरपंचायतच्या हद्दीतील खुल्या जागेवर विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी कारवाई. शेतकऱ्यांची जमीन हडपण्याचा सरकारचा डाव, बड्या उद्योगधंद्यांना जमीन देण्याचा प्रयत्न, शेतकरी नेते राकेश टिकेत यांचा गंभीर आरोप. ट्रक चालक हेल्पर अपहरण प्रकरणी खेडकर कुटुंब अद्यापही बेपत्ताच, मनोरमा खेडकरांच्या बाणेरमधील घरावर पोलिसांची पाळत, शोध घेऊनही खेडकर का सापडत नाही, सवाल उपस्थित. आर्थर रोड तुरुंगामध्ये क्षमतेपेक्षा तिप्पट कैदी, 999 कैद्यांची क्षमता, 3500 कैदी कारागृहात, अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे कैद्यांचं आरोग्य धोक्यात, कैद्यांच्या घटनात्मक हक्कांचंही उल्लंघन. 2006 मधील मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी आरोपींच्या निर्दोष सुटकेला पीडित कुटुंबियांचं आव्हान, पुढची सुनावणी 6 आठवड्यांनी होणार, निर्दोष सुटलेल्या 7 जणांना कोर्टाची नोटीस. आयुष कोमकर हत्या प्रकरणी वनराज अंदेकर, कृष्ण अंदेकरची बायको ताब्यात, तर दोघींची पोलीस चौकशी केली जाते. अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर शहरामध्ये मध्यरात्रीपासून पाणी पुरवठा बंद, जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय, आज रात्री 12 पासून उद्या रात्री 12 पर्यंत पाणी पुरवठा बंद. एसटीचं मुंबई सेंट्रल आगार अन्यत्र हलवण्याच्या हालचालींना वेग, तर आगारासाठी पर्यायी जागेचा शोध, आगाराचं शहराबाहेर स्थलांतर केलं जाण्याची शक्यता. वाशिममध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा, माजी मंत्र्यांच्या नेतृत्वात काढण्यात आला मोर्चा. रत्नागिरीच्या लांजा शहरामध्ये डम्पिंगच्या विरोधात 36 दिवसांपासून आंदोलन सुरू, सरकारकडून दखल घेतली जात नसल्यानं विनायक राऊतांकडून नाराजी व्यक्त. महाबळेश्वरच्या विंडालेक येथील बोटमॅनचे आंदोलन तात्पुरतं स्थगित, तर मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. लातूरमध्ये धनगर समाजाचं आंदोलन, एसटी आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर घोषणाबाजी करू नका, पोलिसांकडून आंदोलकांना आवाहन, परिसरामध्ये तणावाचं वातावरण. अकोल्यामध्ये ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीनं उपोषणाला बसलेल्या ओबीसी नेते शंकर पारेकर यांची प्रकृती खालावली, उपोषणकर्त्यांनी उपचार घेण्यास दिला नकार. आयएमएच्या राज्यस्तरीय बंदला कल्याणमध्ये प्रतिसाद, तर 100 पेक्षा अधिक रुग्णालय आणि 500 पेक्षा अधिक डॉक्टर सहभागी. नांदेडच्या किनवट येथे बंजारा समाजाचा मोर्चा, बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा, मागणी मान्य करा अन्यथा मुंबई जाम करू, बंजारा समाजाचा सरकारला इशारा. पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा मोर्चामध्ये 4 ते 5 हजार बंजारा बांधव सहभागी. सांगलीमध्ये रयत क्रांती संघटनेच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा, विविध मागण्यांसाठी तहसीलदार कार्यालयावर शेतकरी धडकले, शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत मोर्चाला प्रारंभ करण्यात आला होता. सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस, सीना नदीला पूर, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली, शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. हिंगोलीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी चिंतेत, तर 2,72,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करण्याची नरहरी झिरवळ यांची मागणी. वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, रस्त्यांवर पाणी साचून नागरिकांचे हाल, पिकांचं नुकसान, शेतकरी चिंतेत. पुण्यामध्ये मुसळधार पाऊस, काल विश्रांती घेतलेल्या पावसाला आज पुन्हा सुरुवात. जालन्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान, तर घनसावंगीमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा. अक्कलकोट तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, ओढ्यातून वाट काढताना शेतकरी गेला वाहून. नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचं थैमान, गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवर, नदीकाठच्या गावांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा. चांदवड तालुक्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी, मका बाजरी पिकांचं मोठं नुकसान, तत्काळ पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी.
छत्रपती संभाजीनगरमध्येही मुसळधार पाऊस, शेतीचं मोठं नुकसान. नुकसानीची संजय शिरसाट आणि विलास भुमरे यांनी केली पाहणी. परतूर येथे काँग्रेसच्या वतीनं बैलगाडी मोर्चा. ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी आणि सरसकट कर्जमाफी द्या या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. अक्कलकोट तालुक्यामध्ये पावसाची तुफान हजेरी. जयकुमार गोरे यांच्याकडून अक्कलकोटमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांसह केला अतिवृष्टीचा पाहणी दौरा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 103 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी, तर 2,30,000 हेक्टरवर पिकांचं मोठं नुकसान. परभणीमध्ये दुधगाव महसूल मंडळामध्ये ढगफुटीनं शेतीचं प्रचंड नुकसान, तर नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन. पालकमंत्री नरहरी झिरवळ हिंगोलीच्या दौऱ्यावर. झिरवळांनी नुकसानग्रस्त भागाची बांधावर जाऊन केली पाहणी. तसंच नरहरी झिरवळ यांनी घेतला शेतकऱ्यांसोबत जेवणाचा आनंद. साताऱ्यामध्ये बनावट दारू तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. कराड पोलिसांची कारवाई, तर 11 लाख रुपयांची दारू जप्त करण्यात मोठं यश. रत्नागिरी एमआयडीसी मधील वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी केला भांडाफोड. अनैतिक व्यापार करणारी नेपाळी महिलाही अटकेत. मुलुंडच्या नामांकित शाळेच्या विद्यार्थ्याला माणूसपणे मारहाण केल्याचा प्रकार. शिक्षिकेच्या कडून स्टीलच्या पट्टीने विद्यार्थ्याला मारहाण. 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार. नराधमाला 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा. खामगाव जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा निकाल. नाशिकमध्ये 121 किलो बनावट पनीर आणि खवा जप्त. दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनाची मोठी कारवाई. नाशिकच्या इगतपुरी शहरामध्ये अवैध कॉल सेंटरवर पोलिसांची कारवाई. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटलांच्या सूचनेनंतर कारवाई, तर 24,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. ऑनलाईन सर्व्हिसेसच्या दुकानामध्ये चोरट्यांचा डल्ला. नाशिकच्या कळवणमधील घटना. 23,700 रुपयांची रक्कम लंपास. चोरट्यांचा शोध सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.